तुमचा विश्वास, आमची बातमी. नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला मोठं यश मिळालंय. खुनाचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीला पोलिसांनी शिताफीनं जेरबंद केलंय. या कारवाईमुळे परिसरात दिलासा व्यक्त केला जातोय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे. आगामी सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर फरार आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. मिळालेल्या माहितीनुसार 8 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी आपल्या घरी असताना आरोपी संदीप उर्फ मुज्जा गाडेकर आणि त्याच्या साथीदारांनी संगनमत करून लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांसह घरामध्ये जबरदस्तीने प्रवेश केलाय. यांनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. यावेळी आरोपी संदीप उर्फ मुज्जा गाडेकर यांनी फिर्यादीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून गंभीर दुखापत केली आहे. तर इतकेच नव्हे तर फिर्यादीच्या कुटुंबियांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या घटनेनंतर ओझर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे अधिकारी आणि कर्मचारी आरोपीच्या शोधात होते. दरम्यान पोलीस कर्मचारी महेश खांबळे आणि तेजस मते यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी भीमवाडी गंजमाळ भद्रकाली परिसरात वावरत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने सापळा रचत भीमवाडी परिसरात छापा टाकला आणि आरोपीला शिताफीनं ताब्यात घेतलंय. चौकशी दरम्यान आरोपीने आपलं नाव संदीप उर्फ मुज्जा गाडेकर, वय वर्ष 21, राहणार कोमल कुशन्स दुकानाजवळ सहकार नगर भीमवाडी नाशिक असं सांगत गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली आहे. त्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी ओझर पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलाय. ही धडाकेबाज कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे, कर्मचारी नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांबळे, तेजस मते, जितेंद्र वागिरे यांच्या पथकानं पार पाडली आहे. सागर चौधरी, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.